मुलांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील सत्रात तुम्ही परिपथाच्या व्यवस्थेबद्दल शिकला आहात. आता या व्हिडिओमध्ये आपण विद्युत प्रवाहाचा उष्णता गुण, विद्युत शक्ती आणि विद्युत ऊर्जा याबद्दल काही माहिती मिळवूया. अभ्यासाचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला पुढील गोष्टी समजतील. विद्युत प्रवाहाचा उष्णता गुण, जूलचा उष्णतेचा नियम, विद्युत प्रवाहाच्या उष्णता गुणाचे व्यावहारिक उपयोग, विद्युत शक्ती, विद्युत ऊर्जा. महत्त्वाच्या संकल्पना: उष्णता गुण, जूलचा उष्णतेचा नियम, विद्युत ऊर्जा, इलेक्ट्रॉन्सच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतच्या प्रवाहामुळे निर्माण होणारी ऊर्जा. विद्युत शक्ती. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पनात्मक नकाशावर नजर टाकूया. आपणास माहिती आहे की बॅटरी किंवा सेल हा विद्युत ऊर्जेचा स्रोत असतो. सेलमध्ये होणाऱ्या रासायनिक प्रतिक्रियेमुळे त्यांच्या दोन टोकांमध्ये विद्युत विभव निर्माण होतो, जो इलेक्ट्रॉन्सना प्रवाहित करून प्रतिरोधक, रेझिस्टर किंवा प्रतिरोधकाच्या प्रणालीमधून विद्युत प्रवाह वाहण्यास प्रवृत्त करतो. विद्युत प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी ऊर्जेचा सतत वापर करावा लागतो. पण ही ऊर्जा कुठे जाते? या ऊर्जेचा काही भाग उपयुक्त कार्यांमध्ये परावर्तित होतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक फॅनच्या पाती फिरण्यासाठी. तर उर्वरित ऊर्जा उष्णतेच्या रूपात परिवर्तित होते. यावेळी विद्युत प्रवाह तांब्याच्या तारेतून वाहताना उष्णता निर्माण होते. आपण हे आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवतो, जसे की इलेक्ट्रिक फॅन्स सतत चालू ठेवल्यास गरम होतो. जर विद्युत परिपथ पूर्णपणे प्रतिरोधकांचा रेझिस्टर्स बनलेला असेल तर संपूर्ण ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. यालाच विद्युत प्रवाहाचा उष्णता गुण म्हणतात. हा प्रभाव इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक इस्त्री यांसारख्या उपकरणांमध्ये उपयोगात आणला जातो. समजा I इतका विद्युत प्रवाह R प्रतिरोध असलेल्या प्रतिरोधकातून वाहतो. प्रतिरोधकाच्या टोकांमधील V इतका विद्युत विभव पोटेन्शियल डिफरन्स आहे. T वेळेपर्यंत Q इतका विद्युत आवेश चार्ज वाहतो. विद्युत विभव V असताना Q इतका आवेश हलवण्यासाठी केलेले कार्य म्हणजे VQ असते. हे कार्य करताना स्रोतांद्वारे खर्च झालेली ऊर्जा प्रतिरोधकात उष्णतेच्या स्वरूपात रूपांतरित होते. त्यामुळे प्रतिरोधकात निर्माण होणारी उष्णता असेल H बरोबर W बरोबर VQH बरोबर W बरोबर VQ. आपल्याला विदित आहे की विद्युत प्रवाह आणि आवेश यांच्यातील संबंध Q बरोबर ITQ बरोबर IT. हे समीकरण वापरल्यास H बरोबर VITH बरोबर VIT. ओहमच्या नियमानुसार V बरोबर IRV बरोबर IR. म्हणून H बरोबर 12 RTH बरोबर 1 कॅरेट 2 RT. यालाच जूलचा उष्णता नियम असेही म्हणतात. जूलचा उष्णता नियमानुसार प्रतिरोधकात निर्माण होणारी उष्णता
प्रतिरोधकातून जाणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या वर्गास प्रमाणबद्ध असते. प्रतिरोधकाच्या प्रतिरोधास प्रमाणबद्ध असते. प्रवाह वाहण्याच्या कालावधीस प्रमाणबद्ध असते. विद्युत प्रवाहाच्या उष्णता परिणामाचे उपयोग इलेक्ट्रिक इस्त्री, टोस्टर, ओव्हन, केतली आणि हीटर ही जूलच्या उष्णता नियमावर आधारित काही परिचित उपकरणे आहेत. विद्युत उष्णतेचा उपयोग प्रकाश निर्माण करण्यासाठीही केला जातो, जसे की इलेक्ट्रिक बल्बमध्ये. विद्युत बल्बमध्ये एक छोटा तारा असतो. हा तारा अशा पदार्थांचा बनलेला असतो ज्याचा वितळण्याचा बिंदू खूप जास्त असतो. जेव्हा विद्युत प्रवाह या तारामधून वाहतो तेव्हा तो तापतो आणि उष्णता निर्माण करतो. गरम झाल्यावर तारा प्रकाश देतो आणि बल्ब चमकतो. टंगस्टन हा पदार्थ बल्बच्या फिलामेंटसाठी प्रामुख्याने वापरला जातो. जूलच्या उष्णता परिणामाचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे फ्यूज, जो विद्युत परिपथांमध्ये वापरला जातो. फ्यूज हा उच्च विद्युत प्रवाहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्किट व उपकरणांचे संरक्षण करतो. फ्यूज नेहमी उपकरणाच्या श्रेणीत सिरीज जोडलेला असतो. तो एका विशिष्ट वितळण्याच्या बिंदू असलेल्या धातूच्या किंवा मिश्र धातूच्या तुकड्यांपासून बनलेला असतो, जसे की ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, शिसे इत्यादी. जर परिपथामधून निर्धारित मूल्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह गेला तर फ्यूज वायर गरम होते. अत्याधिक तापमानामुळे फ्यूज वायर वितळते आणि परिपथ खंडित होतो. फ्यूज वायर प्रामुख्याने पोर्सेलेन किंवा तत्सम साहित्याच्या काड्यात कार्ट्रिज धातूच्या टोकांसह बंदिस्त असतो. सामान्यतः शक्ती म्हणजे कार्य करण्याचा वेग किंवा ऊर्जा खर्च करण्याचा दर. त्याचप्रमाणे विद्युत शक्ती इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे विद्युत ऊर्जेचा वापराचा दर. विद्युत शक्ती दर्शवते की विद्युत ऊर्जा किती वेगाने दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतरित होते. समजा I विद्युत प्रवाह एका प्रतिरोधक R असलेल्या वाहकातून वेळ t पर्यंत प्रवाहित होतो. या वाहकाच्या दोन टोकांमधील विद्युत विभव पोटेन्शियल डिफरन्स V आहे. वाहकाच्या टोकांमधून विद्युत भार हलवण्यासाठी केलेले कार्य वर्क डन W खालीलप्रमाणे दिले जाते. W बरोबर VIT. W बरोबर VIT. विद्युत शक्ती पॉवर म्हणजे कार्य करण्याचा वेग. P बरोबर WT बरोबर VITT बरोबर फ्रॅक. WT बरोबर फ्रॅक. VIT. TP बरोबर VIP बरोबर VI. म्हणून विद्युत शक्ती म्हणजे विद्युत प्रवाह I आणि विद्युत विभव V यांचे गुणोत्तर, ज्यामुळे परिपथात विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. विद्युत शक्तीचे SI एकक वॅट आहे. जेव्हा 1 अँपिअर प्रवाह 1 व्होल्ट विद्युत विभवाच्या वाहकाच्या टोकांमधून जातो तेव्हा विद्युत शक्ती P बरोबर 1 व्होल्ट गुणिले 1 अँपिअर बरोबर 1 वॅट. P बरोबर 1 टेक्स्ट व्होल्ट टाइम्स 1 टेक्स्ट अँपिअर बरोबर 1 टेक्स्ट वॅट. वॅट हे फार लहान एकक असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी आपण किलो वॅट हे मोठे एकक वापरतो. 1 किलो वॅट बरोबर 1000 W व 1 टेक्स्ट kW बरोबर 1000 टेक्स्ट W. विद्युत ऊर्जा म्हणजे शक्ती आणि वेळ यांचे गुणोत्तर. त्याचे एकक वॅट तास WH आहे. 1 वॅट तास म्हणजे 1 वॅट शक्ती 1 तास वापरल्यावर निर्माण होणारी ऊर्जा. व्यावसायिक वापरासाठी किलो वॅट तास kWh हे अधिक प्रचलित एकक आहे, ज्याला युनिट देखील म्हणतात. 1 kWh बरोबर 1000 गुणिले 3600 सेक. 1 टेक्स्ट kWh बरोबर 1000
टाइम्स 3600 टेक्सेक बरोबर 3.6 गुणिले 106 जूल जे बरोबर 3.6 टाइम्स 10 कॅरेट 6 टेक्स जूल जे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. प्रतिरोधकात नष्ट होणारी विद्युत ऊर्जा W बरोबर V गुणिले I गुणिले dW गुणिले बरोबर V टाइम्स I टाइम्स T. जूलच्या तापमानाच्या नियमानुसार H बरोबर 12 RTH बरोबर 1 कॅरेट 2 RT. जूलच्या तापमानाच्या तत्वावर आधारित काही उपकरणे. इलेक्ट्रिक इस्त्री, इलेक्ट्रिक टोस्टर, इलेक्ट्रिक ओव्हन, इलेक्ट्रिक केतली, इलेक्ट्रिक हीटर. विद्युत शक्ती म्हणजे विद्युत विभव आणि विद्युत प्रवाह यांचे गुणोत्तर. SI एकक वॅट. विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ. विद्युत ऊर्जेचे व्यावसायिक एकक किलोवॅट तास kWh. 1 kWh बरोबर 36 लाख जे बरोबर 3.6 गुणिले 106 जे 1 kWh बरोबर 36 लाख जे बरोबर 3.6 टाइम्स 10 कॅरेट 6 जे.